सध्या पावसाळा सुरू असून पावसाळ्यात गढूळ पाणी येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं। मात्र मागील अनेक दिवसांपासून ठाण्यातील संत ज्ञानेश्वर नगर, गंगाधर नगर मधील रहिवाशांना पिण्यासाठी गढूळ पाणी येत असून या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे एकमेव नगरसेवक शहाजी खुसपे यांनी नागरिकांसमवेत जन आक्रोश हंडा मोर्चा ज्ञानेश्वर नगर ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत काढला। यावेळी मोठ्या संख्येने महिला भर पावसात या जन आक्रोश मोर्चात सहभागी झाल्या होत्या। मागील 25 वर्षात या प्रभागात धुरंधर नगरसेवक असताना पाण्याचा प्रश्न का सोडवला गेला नाही असा सवालही यावेळी नगरसेवक शहाजी खुसपे यांनी विचारला। पाणी पण वेळेवर आलेलं नाही, पाणी गढूळ असतं, पाण्यामध्ये जंतू निघतात, मातीचा गाळ असतो, तसं पाणी आम्ही पितो। काय करायचं याच्यावर काहीतरी इलाज करा बस। सगळी अंगाला खास सुटते, सगळी अंगाला खास सुटते, ते पाणी बंद करा पाणी, बस आमचं काय म्हणणं नाहीये। तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी कांचन। नमस्कार, कांचन विजय कदम बोलते मी। आमच्याकडे संत ज्ञानेश्वर नगरमध्ये एवढं गढूळ पाण्याची एवढी आम्हाला सोय आहे, तर पाणी येत तर नाहीच आहे। 12-2 वाजेपर्यंत पाणी येत नाही, पण येतात ते सुद्धा गढूळ। आणि शिवाय आम्ही भरून ठेवलो तर 2 दिवस भरून ठेवलं तर तिसरा दिवस बघायला तर त्याच्यात आळी पडते, पाण्यात आळ्या पडतात अक्षरशः। त्या पाण्याचा आम्ही पिऊन आम्हाला रोगराई झाली तर त्याला जबाबदार कोण आहे? अक्षरशः ड्रेनेजचं पाणी, गटाराचं पाणी येतं, स्वच्छ पाणी आम्ही अक्षरशः आळ्या पडतात, आळ्या त्या पाण्यात, त्या पाण्याचं आम्ही प्यायचं कसं? महानगरपालिकेने पिऊन बघावं ते पाणी। मागील 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर आणि डॉक्टर गंगाधर नगरमधील नागरिकांना हे गढूळ पाणी आणि अनियमित पाणी पुरवठा या समस्येचा सामना करावा लागत होता। त्याला पर्याय म्हणून त्याच्यावरती मागील 25 वर्ष कोणी काही केलं नाही, त्याच प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। मागील 25 वर्ष हे गढूळ पाणी आम्ही पित आहोत, 25 वर्षापासून पाणी पित आहोत। आणि हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाहीये, हा मोर्चा संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वसामान्य जनतेचा हा मोर्चा आहे। पुढच्या 15 दिवसात, महिन्यात जर याच्यावरती जर योग्य कारवाई आणि आम्हाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा जर नाही झाला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल।